बोला. उल्हास नदी ही कोणत्या दोन प्रदेशांना जोडते की उल्हास नदी कुठल्या दोन प्रदेशांना जोडत नाही. ती उल्हास नदी दोन प्रदेशातून वाहते. जसं तुम्ही बोललात की होमूरची सामुद्रधुनी त्याच्यामुळे ती जसं अमेरिका आणि ही नदी आहे. नाही, तुम्ही मगाशी उदाहरण दिलं ना की होमूर्समध्ये इराक आणि अमेरिका जसं एकमेकांवरती वर्चस्व गाजवतात तसं इथे कसं करत होते म्हणजे हा, मग इथे आपले मराठी आणि पोर्तुगीज हे एकमेक. कुठून माल यायचा आणि आता इथे वसईची खाडी आहे, तुम्हाला माहित असेल. पुढे वसईची खाडी, ही नदी वसईला जाऊन मिळते. तर वसईच्या खाडीतनं कल्याणला वगैरे माल यायचा. मग इथे पोर्तुगीज इथे रॉकेट निर्माण खाडीतून झाले. आणि उल्हास नदीतून यायचं. हो हो हो. असं म्हणजे जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा उलट जास्त प्रवाह असतो पण त्या प्रवाहाच्या विरुद्ध यायचे. नाही, जेव्हा कसं आहे की जेव्हा भरती यायची त्या भरतीच्या वेळी प्रवाह ह्या बाजूने असायचा ना, मग त्या बोटी इकडे यायच्या आणि ओहोटीच्या वेळी प्रवाह ह्या बाजूला जायचा, मग बोटी इकडे जायच्या. ते कल्याणला किंवा वसईला तो माल यायचा तो कुठून यायचा? तो बघा, आता तो कुठून यायचा ह्याचा विषय तरी मला सध्या कल्पना नाही आहे जास्त. मग आता कसं काय आम्हाला याबद्दल माहिती मिळेल? मी पुढच्या ट्रेकमध्ये तुम्हाला ह्याविषयी माहिती सांगेन. तुम्ही लक्षात ठेवा हा क्वेश्चन, आणि पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ह्याचा ठीक आहे ओके ओके धन्यवाद. तर अजून काही माहिती असल्यास तुम्ही कमेंट करा, त्याच्या आन्सर्स तुम्हाला देण्यात येतील. थँक्यू. नमस्कार. तर आज आहे आपण 3 किल्ले कव्हर करणार आहे सीझन 3चा. फोर्ट 9, 10 आणि 11. तर 9th आहे वेहेळ, 10th आहे पिंपळास आणि 11th आहे दुर्गाडी कल्याणचा. तर आपण सुरुवात करणार आहोत वेहेळने, मग जाणार आहोत पिंपळासला आणि मग जाणार आहोत दुर्गाडीला. तर चला, लेट्स गो. हे नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ मयुरेशमध्ये आणि आपण आपली जर्नी चालू करतोय. 5:45 वाजलेले आहेत. ध्रुवी आहे आमच्या बरोबर, प्रथमेश आहे आणि मागे बसलेत अजून शिवांश, रेयांश आणि रिया. तर आता मी चालू करतोय आमची जर्नी. आज आम्हाला 3 किल्ले कंप्लीट करायचे आहेत. तर आता इथून पहिल्यांदा आम्ही निघणार आहोत डोंबिवली साईडला, वेहेळे किल्ल्याला जाणार आहोत आणि मग तिथून पुढे पिंपळास आणि तिथून पुढे दुर्गाडी. आज प्रथमेश वेळेवर आलेला आहे. प्रथमेश येऊन उभा आहे, पण आज महेशने माती खाल्लेली आहे. उठलाच नाही. मी सकाळी 5 वाजता फोन केला आहे तरी तो परत झोपला. आता त्याच्या बाहेरच आम्ही इथे घराबाहेर थांबलेलो आहे, त्याची वाट बघतोय. काय करणार, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण असतंच आम्हाला उशीर व्हायला. हे बघा आलेत शेवटी महेश. 5 मिनिटात आलोय. 5 मिनिटात आलोय. हा, असंच आला असेल उठून फोनवर करून. एवढा लेट केलास हा, काय? मी केलंय 5 वाजता. माझ्याकडे आहे रेकॉर्ड आहे, 5 वाजता फोन केलेला मी. उचलला होता का? उचलला होता. हा, मी पण दाखवतो ना. हे बघ, हा मी पण दाखवतो. बघ, उचलला नाहीये मी कॉल. रेड दिसते तुम्हाला. हा, हा 541 चा उचललाय, 5 चा उचलला हे बघ, नाहीये. माझ्याकडे पण आहे, उचलल्याचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तर आम्ही निघालोय 6 वाजताच्या दरम्यान. वेहेळे किल्ल्याला पहिल्यांदा जाणार आहोत, जो मॅपवरती 1.25 तास दाखवतोय. दिवा गावच्या जवळ आहे. मॅप टाकलेला आहे. मॅप जसं दाखवतोय तसं आम्ही चाललेलो आहे. तर आम्ही पोचलो आहे वेहेळ किल्ल्याला, वेहेळेच्या किल्ल्याला. तर माझ्या मागे आहे हा बघा किल्ला. खूप मोठा आहे आपला, म्हणजे आता काय राहिलं नाहीये किल्ल्यामध्ये, फक्त एक मंदिर आहे काफरोबा. बॅगा घ्यायच्या आहेत का? काफरोबा देवाचं मंदिर आहे तिथे. जसं हे फक्त एक हे आहे, काय म्हणतात त्याला, वॉच टॉवर होती. मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो इथे थोडासा परिसर की ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. वॉच काइंड ऑफ अ वॉच किल्लाच आहे हा. टॉवर पण नाही बोलता येणार, एक टेहळणी किल्ला आहे. तर मी ॲक्च्युली दाखवतो तुम्हाला की काय ह्याला महत्त्व आहे ते. जायचं आहे का मी? ट्रेक नव्हताच हा, मी बोललो होतो ट्रेक नाहीच आहे हा. तर वेहेळ किल्ल्याच्या विषयी माहिती म्हणजे असं की हा उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती एक वसलेला एक छोटासा टेहळणी काइंड ऑफ जागा आहे. किल्ला असं मी नाही म्हणणार. आता इथे काहीच अवशेष नाही उरलेत, फक्त एक मंदिर आहे. आणि ह्या मंदिरावरतून मी तुम्हाला पुढे दाखवतो की उल्हास नदीवरती नजर ठेवता येते. तर हा बघा, हा इथे किल्ला आहे. किल्ला म्हणजे स्पॉट आहे एक. आणि इथे बघा, ही इथे नदी आहे. तर आधी जेव्हा नदीमधनं हा बराच प्रवास वगैरे चालत असेल कल्याण साईडला वगैरे,
तर ही मोक्याची जागा होती जिथून ह्या नदीवरून चालणाऱ्या प्रवासावरती, व्यापारावरती वगैरे नजर ठेवता येऊ शकत होती. पोर्तुगीजांच्या ताब्यात होता ही जागा. पोर्तुगीज इथून लक्ष ठेवत होते आणि पुढे कल्याण ॲक्च्युली मराठ्यांच्या ताब्यात होता. तर हे काइंड ऑफ नाकाबंदी करण्यासाठी, मराठ्यांच्या आरमाराची नाकाबंदी करण्यासाठी त्यांनी हे इथे ठिकाण वसवलं होतं. तेव्हा अशी एखादी बोट वगैरे चालली असेल ना की इथून लगेच गोळीबार करायचा किंवा तोफ बीफ टाकायची आणि त्याला नेस्तनाबूत करायचं. प्रथमेश इज व्हेरी हॅपी फॉर दिस ट्रेक, दिस फोर्ट. असेच सगळे ट्रेक असले देवाकडे चालताना. हे चला फोटोला उभे राहायचं. तर आपला झालेला आहे वेहेळचा किल्ला. आता आपण पुढच्या किल्ल्याला जाणार आहोत, पिंपळास. पिंपळासला जाताना वेहेळच्याच बाहेर थोडंसं आम्हाला हे पुरातन अवशेष दिसलेले आहेत, म्हणजे किल्ला होता. नमस्कार मंडळी. तर आपण आता चाललेलो आहे आपल्या पुढच्या किल्ल्यावरती, जो आहे पिंपळासचा किल्ला. हे मंदिर आहे फक्त. नाही हे नाही आहे, आपल्याला इथे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचं. वेहेळपासून फक्त 15 मिनिटावरच हा पिंपळासचं गाव आहे, तिथे जो किल्ला आहे. नाही इथूनच दाखवतो, मॅपवरती इथून दाखवतोय. तर थोडासा रस्ता चुकलो आम्ही. तर आम्ही एका ठिकाणी राईट टर्न टाकला. गुगल मॅपवरती जिथे राईट टर्न टाकायला दाखवत होतं तिथे नाही जायचंय. आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की दुसरीकडे जायचंय. तर आम्ही आता दुसरीकडे चाललोय. ते पिंपळासला आल्यावरती आम्ही गाडी कुठेतरी पार्क केली गावकऱ्यांच्या मदतीने. गावकऱ्यांनी सांगितलं तिथे आम्ही गाडी पार्क केली. इथे किल्ला विचारण्यापेक्षा तुम्ही काफरी देव मंदिर विचारा की काफरी देवाला कसं जायचं, आणि मग तुम्हाला गावकरी सांगतील की काफरी देवाला कसं जायचं ते. इथे थोडंसं चढ आहे, इथे थोडीशी किल्ला आहे. वेहेळेला काहीच नव्हतं पण इथे आहे. हे बघा. दहा मिनिटं पण नाही, थोडासाच आहे. प्रथमेश पेक्षा खुश कोणीच नाही आज. बघा किती, ते पण काय अर्ध्या तासाच्या आत 2 किल्ले केलेले आहेत प्रथमेशने. तर हा पिंपळाचा किल्ला बघा, इथे थोडासा टेकडीवर आहे आणि ह्या टेकडीवरून आता इथे झाडं वगैरे वाढलेली आहेत, झुडपं वाढलेली आहेत त्याच्यामुळे. नाहीतर इथून ती उल्हास नदी पण दिसते लांब तिथे, जी आता ह्याच्यामध्ये दिसत नाहीये. तर त्याच्यावरती परत इथूनही लक्ष ठेवू शकत होते, म्हणून ह्या किल्ल्याला, ह्या जागेला महत्त्व आहे. इथे आतमध्ये काफरी देवाचं मंदिर आहे. हीच तुम्ही अशी बघू शकता इमारत आहे ज्याच्या छताची पडझड झालेली आहे. नाहीतर जर हे छत असेल तर हे व्यवस्थित एक महाल किंवा वाडा टाईप असू शकतं. तर आज आपण 2 किल्ले बघितलेले आहेत आतापर्यंत. एक वेहेळचा किल्ला आणि इथे आहे पिंपळासचा किल्ला. तर थोडंसं ह्या किल्ल्यांविषयी माहिती सांगतो. तर हे दोन्ही किल्ले ॲक्च्युली किल्ले नसून एक टेहळणीसाठी ठेवलेले एक स्पॉट्स आहेत, जागा आहेत. तर हे दोन्ही किल्ले ॲक्च्युली पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. हे दोन्ही जागा पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. मागे इथे कल्याणला मराठ्यांच्या हद्दीत होता आणि कल्याणला आपण काय केलं होतं, मोठं आरमार बांधण्याची फॅक्टरी बनवली होती किंवा आरमार आपलं तिथे बनत होतं. तर त्याची नाकाबंदी करण्यासाठी म्हणून पोर्तुगीजांनी हे 2 स्पॉट ओपन केले, सो दॅट त्यांचं उल्हास नदीवरती इथे लक्ष राहील, उल्हास नदीवरती कंट्रोल राहील. तर ही त्यांची थोडीशी राजकीय खेळी होती. पण पुढे ती राजकीय खेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीने तोडून काढलेली आहे आणि पूर्ण उल्हास नदीवरती वर्चस्व मिळवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. तर पिंपळासचा किल्ला पण झालेला आहे. आता आपण चाललो आहे कल्याणच्या किल्ल्याला, दुर्गाडी किल्ल्याला. लेट्स गो.
तर तिकडे कुठेतरी आपण पहिल्यांदा वेहेळला गेलो होतो. त्याच्यानंतर ती चिमणी आता व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण त्या तिथे पिंपळाचा पण किल्ला आहे. आता इथून आपण कल्याणला चाललोय, तर कल्याणला इथे मध्ये एक घाट दिसला म्हणून आम्ही असं इथे थांबलेलो आहे. आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहे कल्याणला. छान एकदम मस्त वाटतंय. थोडंसं ड्रोन शूट वगैरे असतं, ड्रोन असतं तर आपण ह्याला पण व्हायरल केलं असतं, ह्या जागेला पण व्हायरल जागा केली असती. पण आता ड्रोन नाही येतं, ह्याच्यातच चालून घ्या थोडंसं. हा, ते इको ड्राईव्ह बोलतात त्याला. त्याला आणि लाईफ मध्ये याला कसलं काही गरज नाही त्याची. तर आलेलो आहे दुर्गाडी किल्ल्याला. आजच्या ट्रेकसाठी सगळ्यात सुखी माणूस कोणी असेल तर तो आहे. यावेळी मी माझा स्टॅमिना वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळे मी मयुरेश आणि महेशच्या सोबतच हे करतोय. केळशीला मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि तेव्हापासून मी वर्कआउट करतोय आणि मी त्यांच्या सोबतच चालतोय. तुम्ही बघू शकता 3 किल्ले, ते पण 3 किल्ले कंप्लीट केलेत एका दिवसात. ते पण किती 8:15 वाजेपर्यंत 3 किल्ले. नात करता का जावंच लागतं. तू कोणी केलेत का 3 किल्ले आतापर्यंत? रिया नमस्कार. तर आपण आहोत आता दुर्गाडी किल्ल्यावरती, जो आहे कल्याणमध्ये. सीझन 3 फोर्ट 11 दुर्गाडी किल्ला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता दुर्गादेवीचं मंदिर आहे. ह्याच दुर्गादेवीच्या मंदिरामुळे ह्या किल्ल्याला नाव पडलंय दुर्गाडी. त्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला सुरुवातीला शहाजहानने बांधायला सुरुवात केला होता, मुघलच्या राजाने. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या काळात हा किल्ला कंप्लीट झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 24 ऑक्टोबर 1654 साली जिंकून घेतला. आणि त्याच्यानंतर इथे मागेच उल्हास नदीची खाडी आहे. आणि मग त्याच्यामुळे ह्या किल्ल्याच्या लोकेशनमुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची सुरुवात ह्या किल्ल्यापासून सुरुवात केली. इथे बोटी बांधायला वगैरे सुरुवात केली आणि इथून आरमाराची, आपल्या मराठ्यांच्या आरमाराची काय बोलतात सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर पुढे ह्या आरमाराचं महत्त्व बघूनच, इथे आपल्या पाण्यावरती आपलं वर्चस्व येतं हे बघूनच मग पुढे पोर्तुगीजांनी तो आपण पिंपळास आणि वेहेळेचा किल्ला तिथे टेहळणी सुरू केली, सो दॅट आपल्यावरती त्यांच्यावर लक्ष नियंत्रण राहील. त्याच्यानंतर दुसरी स्टोरी आहे इथे कल्याणची. जेव्हा आपण कल्याण जिंकलं तेव्हा आपल्या कल्याणच्या काही मावळ्यांनी कल्याणच्या नवाबाच्या पत्नीला अटक करून छत्रपती शिवाजी महाराजांना च्या समोर नेलं. त्या आपल्या सैनिकांना पटकन वाटलं की आपले राजे खुश होतील, अरे वा एक मुलगी आणली नाही. पण आपले राजे एवढे थोर होते, महान होते की त्यांनी म्हणाले की अरे त्याच्यासारखी जर का आमची आई सुंदर असती तर आम्ही तेवढं सुंदर निपटलो. त्यांनी परस्त्रीला आपल्या आईची उपमा दिली. म्हणजे एखाद्या दुसऱ्या मुलीकडे बघायचं असेल, दुसऱ्या कुठल्या स्त्रीकडे बघायचं असेल तर आपल्या आईच्या नजरेने बघा, असं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिली. त्याच्यामुळे कुठल्याही मुलीची छेड वगैरे काढायची नाही, कुठल्याही मुलीला त्रास वगैरे द्यायचा नाही. जर कोणी त्रास देत असेल बघितलं तर त्याला द्यायचं जाऊन चांगल्या तुम्ही, कळलं का? आणि तुम्ही मुली आहात तर तुम्हीही द्यायच्या, घाबरायचं नाही.